अध्याय 2 सांख्ययोग. ओम परमात्मने नमः. संजय म्हणे धृतराष्ट्राला, बघ शोकाकुल पार्थ जाहला. प्राप्त होऊन रुदनाला, बैसला तेथे. रणी कुळते खोनी समस्त, मोह उपजला अद्भुत. तेणे द्रवले तयाचे चित्त, अतोनात. मीठ विरघळावे पाण्यात, वाऱ्यासवे ढग जसे जातात. तैसा असूनही धीरोदत्त, गोंधळाला अर्जुन. तैसा मोहाने ग्रासला, दिसे अति कोमेजला. चिखलात जसा रुतला राजहंस, तैसा तो पांडुकुमार. मोहाने अति जर्जर, तयासी मग सारंगधर. बोलता झाला. श्री भगवानुवाच. हे अर्जुना सजग होई, ऐसे वागणे उचित नाही. आता या युद्ध समयी सावध हो. सांग काय तुझ जाहले, काय तुझ चित्ती उपजले. अनिष्ट लक्षण का प्रकटले आज येथे. तू अनुचित कधी न वागतो, धीर कधीच न सोडतो. म्हणून तुझ पराभवतो ठाऊक नाही. तू वीर वृत्तीचे आश्रयस्थान, क्षत्रियात अति महान. तुझ्या पराक्रमाचे गुणगान तिन्ही लोकी. तू युद्धी शंकरासी जिंकले, निवात कवचास नष्ट केले. गंधर्वा नाही हरविले युद्धी तू. ऐसी तुझी महानता, त्रैलोक्य ही थोकडे पाहता. अजिंक्य तुझी पराक्रमता तिन्ही लोकी. तू वीर महान, त्या पराक्रमा सोडून. खाली तोंड करून रडतोस काय. पाहून ते स्वजन, मोहाने झालास दीन. सूर्यास का अंधारान गिळले कधी. वाऱ्यास ढगाची का भीती वाटते. अमृत का कधी मरण पावते. सरपण का कधी गिळते सांग अग्नी. पाणी मिठात का विरघळते. विषास का विषबाधा होते. बेडूक का गिळे सर्पाते सांग मजला. कोल्ह्यास सिंह घाबरला, ऐसा प्रसंगच न घडला. परी तुवा तो साच केला आज येथे. म्हणूनी अर्जुना आता, चित्त न द्यावे अनुचिता. मनी धरून ती धीरता, हो सावध. सोडून त्या मोहाना, घे हाती धनुष्य बाणा. विसरून ती करुणा लढाता. अर्जुना तू जाणता, बा विचार कर आता. युद्धी अशी कारुण्यता योग्य नाही. अयोग्य तुझे वागणे, मग स्वर्गास ते मुकणे. ऐसे श्रीकृष्ण तो म्हणे अर्जुनासी. म्हणून शोक तो आवर, मनी धरून धीर. मोहतो अव्हेर अर्जुना आता. असा काय रडतोस, मुकशील त्या कीर्तीस.
स्वतःच्या त्या हितास जप अर्जुना. आज या युद्ध क्षणा न उपयोगी कृपाळूपणा. उपजला कैसा दुर्बलपणा आज येथे. सर्व माहित होते तुला, तू ओळखतोस सर्वाला. मग बाऊ का केला युद्धाचा आज. युद्ध हे आजचे काय नवल त्याचे. वैर तुम्हा एकमेकांचे जन्मापासून. मग आता काय झाले कारुण्य का प्रकटले. दौर्बल्य का उपजले तुझ ठाई. मोह धरता काय होईल असलेली प्रतिष्ठा ही जाईल. परलोक ही गमावशील इहलोकासह. मन प्राप्त झाले दुबळेपणाला, न शोभे हे क्षत्रियाला. मग या संग्रामाला जिंकशील कैसा. ऐसा तो कृपावंत नाना परी असे समजावीत. ते ऐकोनी पंडुसुत काय बोले. अर्जुन उवाच देवा बोललास तू विस्ताराने. परी अनावश्यक ते बोलणे. आप्तांसी युद्ध ते करणे अविचार. युद्ध हा प्रमाद खास. आम्ही झाल्याने प्रवृत्त युद्धास. होईल बघ वंशनाश आज येथे. बघ वडील धाऱ्या पूजावे. मग संतोषास पावावे. तयांनाच कसे मारावे युद्धी आज. संत वृंदा नमस्कार करणे. तयांचे पूजन ही घडणे. हे सोडून तया मारणे अयोग्य देवा. वंदनीय गुरु आमचे. पूजन करतो मी तयांचे. मज मनी भीष्म द्रोणाचे प्रेम बहु. जयासी नाही माझे वैर. स्वप्नीही नसे तो विचार. तयावर करू कसा वार देवाता. जळो लढणे लाजिरवाणे. गुरुजनास ठार करणे. तया मारून मिरवणे पाप देवा. द्रोणाचार्यांनी मज घडविला. धनुर्वेद तो शिकविला. मी उपकारा खाली दबलेला त्यांच्या देवा. जयांनी दिधले वरदान. तयांनाच कसे देऊ मरण. ते भस्मासुराचे आचरण होईल देवा. देवा समुद्र दिसतो गंभीर. परिक्षुब्धतयाचे अंतर. परिद्रोणाचार्य स्थिर आत बाहेरी. अपार हे गगन शक्यतयासही मोजण. हृदय त्याहूनही अतिगहन त्या द्रोणांचे. अमृतही विटिजे वा वज्रही फुटिजे. परिविकार न उपजे द्रोण चित्ती. स्नेहाबाबत ती माय ती सर्वश्रेष्ठ होय. जशी दुधावरची साय ते द्रोण चित्त. हा कारुण्याची मूर्ती सकळ गुणांची कीर्ती. सागरा सारखी व्याप्ती प्रेमाची यांच्या. द्रोणाचार्य महान अतिकृपाळू दयावान. मग मी त्यांचे ते मरण
कैसे चिंतू. तया नारणी मारावे, मग राज्य सुख भोगावे. ते मनी नचये आघवे, माझ्या भगवंता. तया ना ते मारण, मग राज्य सुख भोगण. त्या परी भिक्षाती मागण, पसंत मजला. देश त्याग तो करीन, गिरिकंदरी जाऊन राहीन. त्या द्रोणावर शस्त्र उगारण, पाप देवा. टोकदार त्या बाणाने, या गुरुजना मारणे. मग कैसे भोग भोगणे, जे रक्तरंजित. ऐसे भोग रक्तरंजित, आम्ही कैसे भोगावेत. माझ्या मना नाही पटत, हत्या तयांची. अर्जुन म्हणाला श्रीकृष्णा, देवा तू ऐकतोस ना. तरी भगवंत लक्ष देईच ना अर्जुनाकडे. ते जाणून पार्थ घाबरला, मग पुन्हा बोलू लागला. लक्ष दे माझ्या या बोला, भगवंता तू. एरवी माझ्या चित्ती जे होते, ते मी बोललो येथे. परी काय असे योग्य ते, जाणता तुम्ही. वैर यांच्याशी धरावे, त्या परी प्राण ते सोडावे. कैसे ते युद्ध करावे, गुरुजनांशी देवा. आता या नारणी मारावे, की युद्ध सोडून जावे. काय दोहोन माझी बरवे, कळेना मजला. काय असे ते उचित, मजला नाही ते सुचत. व्याकुळ बघ माझे चित्त, मोहा कारणे. जेव्हा डोळ्यास अंधारी येते, मग दृष्टी ती लोपते. मग काहीच ना दिसते, डोळ्यां माझी. देवा मज तैसे जाहले, मन हे भ्रांतीने ग्रासले. आता काय हित आपुले, न जाणे मी. भगवंता तू जाणता, विचार करून पुरता. सांग आम्हास आता, काय बरवे. तू गुरु बंधुनी पिता, तूच इष्ट देवता. आम्हास वाचव आता, संकटातून या. पहा शिष्या ते गुरुवर, नच कधी करती अव्हेर. त्यागतो का नद्यांना सागर, देवा कधी. जर अपत्या समाय, सोडून ती जाय. तर ते जगेल तरी काय, सांगा देवा. आम्हा सर्वांस आधार, देवा तूच एक परमेश्वर. कर आम्हावर उपकार, देवा आता. काय आम्हा उचित, सांग देवा ते त्वरित. कठीण या युद्ध प्रसंगात, तार आम्हा. हे सकळ कुळ देखोनी, शोक उपजलासे मनी. तो तुझ्या वाक्या वाचुनी, जाईच ना. पृथ्वीचे राज्य प्राप्त होईल, इंद्रपद तेही मिळेल. परिमोहन जाईल मनीचा हा. जैसे बीज सर्वथा भाजले, सुपीक जमिनीत पेरले. जरी तयासी सिंचले, तरी उगवेच ना. जर आयुष्यच सरले असे, मग औषधी उपयोगी नसे.
फक्त त्यास तारत असे परमामृत. ही जी राजभोग समृद्धी ती वाढवी जीव बुद्धी. तुझा कटाक्ष तो कृपानिधी वाचवेन मजला. ऐसे अर्जुन तेथ बोलिला क्षण एक भ्रांती सांडिला. मग पुन्हा व्यापिला भ्रांतीने त्या. ही शोकाची उर्मी नसे हे काही वेगळेच भासे. महामोही ग्रासिला असे काळ सर्पे. कारुण्य ते उपजूना वर्मी दंश होऊन. मोहविषाने ग्रासून बेहोशिले त्यासी. जाणून प्रसंगाचे गंभीरपण धावूनी आला भगवान. करण्या विषहरण गारुडी जैसा. अर्जुन अति व्याकुळ कृष्णही होता तो जवळ. आता प्रकटवून आपले कृपाबल रक्षील त्यासी. ऐसा तो पार्थ जो अत्यंत मोहग्रस्त अडकला होता मोहात भ्रांती कारणी. फाल्गुन त्या मासी ढग जसे झाकती सूर्यासी. तैसे कवळले होते अर्जुनासी त्या भ्रांतीने. तैसा भ्रांतीने तो धनुर्धर जाहला होता दुःख जर्जर. जैसा उन्हाळ्यात डोंगर जाळी बनवा. मग तो सुनील जो कृपामृत सुजल. वळला तो श्री गोपाल अर्जुनाकडे. सुदर्शन असे हाती जशा विद्युल्लता चमकती. आणि गंभीर वाचाती भगवंताची. आता तो उदार कैसा वर्षेल तेणे अर्जुन शांत होईल. मग पालवीती फुटेल ज्ञान रूपी. कथा ती ऐकून होईल मनाचे समाधान. मन ते एकाग्र करून ऐका तुम्ही. संजय उवाच. संजय धृतराष्ट्रा म्हणाला अर्जुन जो शोकग्रस्त झालेला. काय म्हणाला कृष्णाला ऐक आता. तुम्ही देवा ऐका मज जास्त आळवू नका. मनधरणी करू नका माझी आता. ऐसे वाक्य ऐकून अर्जुना निराश पाहून विस्मित झाला कृष्ण मग रणांगणी. कृष्णाने मनी विचार केला हे काय झाले अर्जुनाला. काहीच कळत नाही याला करावे काय. यास समज कशी येईल पुन्हा धैर्य कसे प्रकटेल. भ्रांती कशी ती जाईल याची आता. जैसे केल्यावर रोगाचे निदान वैद्य देई औषधी अमृता समान. तैसा तो भगवान बोलेल आता. दोन्ही सैन्यांच्या मध्यासी विचार पडला श्री कृष्णासी. कैसे काढावे अर्जुनासी भ्रांतीतून. काढण्या अर्जुनासी भ्रांतीतून मग बोलला दटावून.
जसे मातेच रागावण पुत्रा ठाई, जैसे औषधाचे कडवटपण परित्यासी अमृतासारखा गुण, होते जयाने कल्याण रोग्याचे पहा. वरी वरी दिसे रागवला परी अंतरी करुणावला, मग वाक्य ते बोलला भगवान कृष्ण. भगवान उवाच, मग अर्जुनासी म्हणितले, आज मी नवल देखिले, तू आहे काय झाले आजरणी. स्वतःस शहाणा समजतोस, पण अज्ञानन सोडतोस, नीतीच्या त्या गप्पा मारतोस. शिकवू जाता जन्मांधा लागे पिसे, मग सैरा वैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसे मजला. तू स्वतःस न जाणतोस, आणि कौरवांसाठी शोक करतोस. वाटतो विस्मय आम्हास बघतयाचा. तू सांग मज अर्जुना, निर्मिले तू का त्रिभुवना. अनादिच ही विश्वरचना अकारण नाही. येथे एकची चैतन्यासणे, तयापासून विश्व होणे. वायफळ नसे हे बोलणे, जाण अर्जुना. काय ते ऐसे जाहले, जन्म मृत्यू तू निर्मिले. प्रकटले ते नाशिले, तुझ्यामुळे का. तुझे भ्रांतीने भ्रमणे, कौरवासी युद्ध न करणे. काय ते टाळील मरणे कौरवांचे. काय तुवाच मारिता, होईल कौरवांची हत्या. ऐसा भ्रमतो चित्ता, येऊन देसी. अनादि सिद्ध हे आघवे, होत जात स्वभावे. तुला का दुःख भावे, सांग मजला. तू न काही जाणतोस, न चिंतावे ते चिंतितोस. वर शहाणपण शिकवतोस तू मजला. जे विवेकवान असती, ते सुख दुःख सममानती. जन्म मरण दोन्ही भ्रांती, जाण अर्जुना. अर्जुना तू ऐक, सांगतो मन इंद्रियांचे कौतुक. भ्रांतीच ती सकळिक, भासते जे. असणे आणि नसणे, दोन्ही भ्रांतीच्या कारणे. दोहो पलीकडे जाणे, ते ज्ञान अर्जुना. हे जे उपजे आणि नाशे, ते माया वशे दिसे. एरवी वस्तू जी असे, ती अविनाशीच. वाऱ्याने पाणी हालले, ते तरंगाकार झाले. मग म्हणणे तरंग ते जन्मले. अज्ञान अर्जुना, वाऱ्याचे वाहणे थांबले, आणि पाणी स्थिर झाले. मग म्हणणे तरंग ते मेले. अज्ञानच की. एक असे शरीर, पण फरक होतसे वया बरोबर. अर्जुना तू जाणकार या सर्वांचा. प्रथम कुमार अवस्था असते, तारुण्य येता ती बदलते. पण शरीर का नष्ट होते, बदलासवे. तैसे शरीर ते बदलते,
पण चैतन्य स्थिर असते, जे चैतन्य आहे जाणते ते चिरंतन. येथे अज्ञानाचे हेच कारण, जे असती मन इंद्रियाधीन, तया चैतन्याचे ज्ञान नाही नाही. इंद्रिय विषय सेविती आणि सुख दुःख मानिती, या सुख दुःखाची उत्पत्ती संस्कारा कारणे. या इंद्रियांच्या ठाई सुख दुःख दोन्ही नाही, जे सुख दुःख भासे काही ते संस्कार की. देख शब्दांची ती व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तेथे राग द्वेष उपजती संस्कारा कारणी. मृदू आणि कठीण दोन्ही संवेदनांचे ते गुण, त्या संवेदना कारण भासे सुख दुःख. कुरूप आणि सुरेख हे संवेदनांचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख मना ठाई. सुगंध आणि दुर्गंध हा संवेदनांचा भेद, वासा कारणी सुख विषाद संस्कारा कारणी. चव चांगली वाईट तो संवेदनांचा थाट, सुख दुःखाची लाट संस्कारा कारणी. जर संस्कारा अधीन होईजे, मग शीत उष्ण अनुभवीजे, मग सुखी दुःखी जाणीजे स्वतःस. या संस्कारां वाचून काही इंद्रियांस महत्व नाही, तादात्म्य संस्कारांचे ठाई तुटू दे अर्जुना. या संस्कारांचे स्वरूप कैसे, बा मृगजळच ते तैसे, स्वप्नांचे भास जैसे निद्राधीन. अनित्यता संस्कारांची जाणून, तयाशी तादात्म्य तोडून, तू हो आत्मवान अर्जुना माझ्या. जयाचे संस्कारांशी तादात्म्य तुटले, तयाचे सुख दुःख संपले, मग भवचक्र भंगले तयांचे अर्जुना. तो ज्ञानी पार्था ओळखावा सर्वथा, संस्कारांची ती कथा संपली ज्याची. आता अर्जुना काही एक सांगतो ते ऐक, जे संत ज्ञानी लोक जाणती अंतरी. या विश्वा माझी गुप्त चैतन्यच असे सर्व व्याप्त, तत्व ते जाणती संत ठाई ठाई. पाण्यात दूध जसे एकत्र मिसळत असे, परिनिवडुनी राजहंसे वेगळे केले. जैसे अग्नीत किडाळ जाळोनिया चोखाळ, सोनार निवडते केवळ सुवर्ण तैसे. तैसे धरून जाणीवेचे ठिकाण, करता निर्विकल्प निरीक्षण, मग नवनीत निर्वाण प्रकटे अर्जुना. एकत्रित असता धान्य भूस, जर ते पाखडल्यास, शिल्लक राहते धान्य रास जैसी अर्जुना. तैसे मन इंद्रियासी तादात्म्य तुटता,
द्वैत ते निरसता एकत्व पावता आत्मतत्वा ज्ञान होते. म्हणून अनित्याच्या ठाई तया तादात्म्य नाही. जाणले नित्य अनित्य दोघेही अंतरंगी जाणे. ऐसा सारासार विचार करता भ्रांती ती ओसरता. द्वैत ते संपता अद्वैत प्रकटे. तिन्ही लोक जे भासती ते मनासाच विस्तार असती. अद्वैती नामरूपाची वस्ती नाही अर्जुना. जो असे सदा सर्वगत जन्म आणि क्षयातीत त्यासी केली आहे घात मरण नाही. आणि शरीर जात आघवे हे नाशवंत स्वभावे. म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमारा. तुझ्या ठाई देह अभिमान तुझ वाटे शरीर आपण. तुवा मारल्या कौरवा मरण भ्रांती अर्जुना. अर्जुना तू अज्ञानी खरा जर होशील जाणणारा. तू नव्हेस मारणारा नीते मर्त्य नसती. जैसे स्वप्ना माझी पाहता वाटे स्वप्नाची सत्यता. पण जागती येता काही नाही. अर्जुना तू अजाणता तुझ मनी आहे भ्रमता. का शस्त्र सावलीस हाणता रक्त येते कधी. भरला कुंभ उलंडला त्यातील बिंब आकार नासला. परी सूर्य तो न संपला तया सवे. जैसे मठी आकाशासते ते मठाकार भासते. परी मठ भंगल्या ते आकाश अभंग. तैसा लोप होता शरीराचा नाशन होतो स्वरूपाचा. भासतो मृत्यूचा भ्रांती अर्जुना. वस्त्रे जुनी होता टाकतो नि नवीन ते घालतो. तैसा देहांतराचा खेळ चालतो चैतन्यी अर्जुना. हा अनादि नित्य सिद्ध उपाधिरहित विशुद्ध. म्हणून शस्त्रास्त्र तया छेद देऊ न शकती. तो प्रलयकाली न बुडे पाण्यात अग्नी तया न जाळू शकत. नाही बा शोषू शकत वायू तया. अर्जुना हा नित्य अचल असे शाश्वत सर्वत्र भरलेला सदोदित परिपूर्ण की. तर्कास नसे हा समजत इंद्रियास नसे तो उमजत. केवळ निर्विकल्प निरीक्षणात भेट त्याची. हा सदा दुर्लभ मना प्रकटवू शकेन तया साधना. सीमारहित हा अर्जुना पुरुषोत्तम. हा त्रिगुण विरहित अनादि आणि अनंत. मन इंद्रियांच्या अतीत सर्वव्यापी. हे आत्मतत्व जाणता या सर्वात्मका अनुभवता. मग ही शोकाकुलता नष्ट होई. हे जर न घडे जाणणे आणि सर्वा नाशवंत मानणे. ते व्यर्थ शोक करणे जाण अर्जुना. ऐसी
उत्पत्ती स्थिती अंत, हे निरंतर असती नित्य. जैसा प्रवाह अव्याहत गंगा जलाचा, वाफ बर्फ पाणी या अवस्था पाण्याच्या तिन्ही. तैसी जीवांची रहाटणी जगती या तिघांच्याही पार. ते आत्मतत्व अपार, चैतन्य जे सार, जाणीव स्वरूप. जाणून हे आघवे तू दुःखरहित व्हावे, जन्म मरण हे स्वभावे अखंडित. जर तुला अर्जुना चैतन्य हे समजेना, सर्व जग हे पहाना जन्म मरणाधीन. म्हणून येथे काही तुझ शोकासी कारण नाही, जन्म मृत्यू ते पाहे अपरिहार्य की. उपजे ते नाशे, नाशले पुनरपि दिसे, हे रहाट घाडगे जैसे पहा खंडित. सूर्य उदय अस्त जैसे आपोआप होत जात असे, हे जन्म मरण तैसे अटळ अर्जुना. महाप्रलय समयी त्रैलोक्य ही नष्ट होई, म्हणून तू जन्म मरण पाही अपरिहार्य. जर तुला हे समजले मग शोक सारे सरले, तुझसी आहे का उमजले सांग अर्जुना. येथे आणिकही एक पार्था, अस्तित्व ते जाणता, दुःखाचा तो राबता संपून जाई. बघ प्राणी येथे समस्त, जन्माआधी अव्यक्त, मग होती ते व्यक्त जन्म होता. येथे जे मरण पावती, तया प्राप्त होते पूर्वस्थिती. मग सदैव पुनरुक्ती जन्म मरणाची. हे जन्म मरण जे भासे, ते निद्रिता स्वप्न जैसे, हे आकार तैसे माईक अर्जुना. वारा स्पर्शता पाण्यास, प्रकटे तरंगाचा भास, देता सोन्यासी आकार खास अलंकार की. तैसे विश्व हे सकल, माया कारणेच प्रकटल. जैसे प्रकटती मेघपटल आकाशी अर्जुना. मुळातच जे नोहे, त्यासाठी रडणे चूक आहे. बाचिरंतन चैतन्य आहे ठाई ठाई. तहान लागता चैतन्याची, गोडी तुटते विषयांची. मग संगत संतांची आवडे मना. संत संग जो घडता, मन इंद्रियांसी तादात्म्य तुटता. स्वप्न सुषुप्तीत जागता, आत्मज्ञान होता अंतरी निश्चल. जे प्राप्त न्याहाळता केवळ, चैतन्यच मग विश्व सकल. तयासाठी तयाचे गुणगान करणे, मग चित्ता उपरती होणे. तल्लीनता मग पावणे निरंतर. जे संत शब्दी निवाले, आणि देह भाव सांडले. मग अंतरी अनुभवले चैतन्य त्यांनी. जशा नद्या मोठ्या लहान,
सागरी होती त्या लीन, तैसे आत्मतत्वा अनुभवून मुक्त भावे. तैसी योगियांची गती, चैतन्यी ते एक रूप होती. मग भवचक्राची पुनरावृत्ती नाही तेथे. जे बसतसे सर्व देही, जया जन्म मृत्यू नाही. तया विश्वात्मका तू पाही अंतरंगी. स्वतःचेच स्वभावे हे होत जात आघवे. तया सुख दुःख का मानावे आम्ही येथे. हे सर्व तुला पार्था समजते ना तुझ्या चित्ता. करणे तो शोक सर्वथा अयोग्य की. अजूनही न सावरले स्वतःस, बघ तू चिंता मग्न आहेस. बा विसरलास स्वधर्मास, अर्जुना तू. का कौरवरणी मेले, वा तुआ मरण आले. किंवा युगची हे बुडाले आज येथे स्वधर्म एक आहे. जो सर्वथा त्याज्य नोहे. तुझे दयाळूपण हे न तारेल तुझला. अर्जुना तुझे चित्त जे जाहले द्रवीभूत आहे बघते अनुचित या युद्ध समयी. गायीचे दूध जरी झाले तरी ते पथ्यासी न चाले. विष दुधाचे झाले तापात देता. त्याग करता स्वधर्माचा नाश होतो हिताचा. सोडून विचार करुणेचा करावे युद्ध. वायाची व्याकुळ काई आपुला निज धर्म पाही. जो आचारिता दोष नाही अर्जुना तुला. जैसे सरळ मार्गे चालता अपायन होय सर्वथा. दिवा घेऊन चालता अडखळणे नाही. पहातया परी पार्था स्वधर्म हा आचरता. सकळ कामनांची पूर्णता सहज होय. म्हणून जाण अर्जुना तुम्हा त्या क्षत्रियांना. हे धर्मयुद्ध करण्याविना उपाय नाही. मोहासी त्या त्यागावे जशास तसे व्हावे. रणी हे झुंजावे निष्कामपणे. अर्जुना हे युद्ध आजचे सुदैवच की तुमचे. कार्यते स्वधर्माचे लाभले रणी. या युद्धास काय म्हणावे येणे स्वर्ग सुख लाभावे. पुरुषत्वाते प्रकटवावे आता रणी. उठ तू आता सत्वर कर युद्ध महाघोर. हे कीर्तीने मांडले स्वयंवर तुझ्यासाठी. अर्जुना बहुत पुण्य करता लाभते ऐसे युद्धता. सापडणे मार्गे अडखळता चिंतामणी. जांभईसाठी मुख उघडावे तयात अचानक अमृत पडावे. तैसे या युद्धास जाणावे लाभप्रद. ऐसे हे युद्ध टाळणे निव्यर्थ शोक करणे. ते आपणच शत्रू होणे आपले अर्जुना. पूर्वजांनी पुण्य मिळविले ते तुवा घालविले
जर आज तू शस्त्र टाकले रणांगणी, असती कीर्ती जाईल, सर्व जग शाप देईल. महादोष तुझ चिकटतील, जाण अर्जुना. जैसी स्त्री पतिवीण, सर्वत्र पावते अपमान. तैसे होईल तुझे जीवन, स्वधर्म त्यागता. रणी प्रेतांचे खच पडती, मग गिधाडे ते तोडती. तैसे महादोष लागती, स्वधर्म सांडता. जर तू स्वधर्म सांडशील, मग पाप तुला लागेल, आणि अपकीर्ती ते होईल कल्पांतापर्यंत. शहाण्याने तोपर्यंतच जगावे, जोपर्यंत अपकीर्ती न पावे. तुला का वाटते जावे रणातून, प्राप्त होऊन करुणेला. जर तू माघारी फिरला, मान्य न होईल ते शत्रूला. जाण अर्जुना, ते चहूबाजूने वेढतील, तुझवर बाण सोडतील. मग कामान येईल करुणा तुझी. ऐशा या प्राण संकटातून, जरी गेलास तू सुटून. वाईटच ते जगण पहा मृत्यू होऊन. आणिक एक सांग मजला, तू युद्धास येथे आला, आणि परत तो निघाला करुणेमुळे. तुझी ती दया करुणा खरी वाटेल का वैऱ्यांना. सांग मला अर्जुना आज येथे. ते म्हणतील गेला रे गेला, अर्जुन आम्हा भ्याला. ऐसा डाग जर लागला, चालेल का तुला. लोक प्रयत्न करतात, प्रसंगी प्राणही वेचतात. परिकीर्ती ती वाढवतात, प्राणही देऊन. कीर्ती तुझ अनायासे, आयतीच मिळाली असे. अपार ती बा असे गगनासम. जैसी कीर्ती निस्सीम, तुझ्या ठाई ती निरुपम. तुझे गुण उत्तम तिन्ही लोकी. देशोदेशीचे भूपती करतात तुझी स्तुती. जी ऐकून दचकती यमादिक. ऐसी कीर्ती तुझी महान, जैसी गंगा ती पावन. ती कीर्ती ऐकून योद्धे जन, घाबरती तुझला. पराक्रम तुझा अद्भुत, ऐकून हे समस्त. होती बघ विरक्त वीर सारे. ऐकून सिंहाचे गर्जन, उडे हत्तींची गाळण. तैसा कौरवांना जाण, धाक तुझा. पर्वत तो वज्रास, सर्प तो गरुडास. तैसे कौरव अर्जुनास, घाबरती बा. तुझे थोरपण जाईल, हीनत्व ते येईल. जर युद्धी माघारी फिरशील अर्जुना तू. कौरव तुवान पळू देतील, धरून ते पकडतील. तुझ ते निंदतील कटू शब्दे. तव चित्त भरेल दुःखान, त्यापेक्षा उत्तम ते लढण.
आणि जिंकून ते भोगण राज्य सुख. अथवा या रणात जर झालास तू हताहत, तर पावशील निश्चित स्वर्ग सुख. अर्जुना तू म्हणून चिंता ती सोडून, घे हाती धनुष्यबाण लढण्या अर्जुना. करता स्वधर्म आचरण नाश पावती ते दुर्गुण. युद्ध पाप वाटण भ्रांती अर्जुना. काय नाव पाण्यात का बुडिजे, का मार्गी जाता अडखळीजे. जर चालणे ही नेणिजे, तर तेही घडे. अमृतानेही येईल मरण, जर विष मिसळून केले सेवन. तैसे स्वधर्माच दूषित होण कामना कारणे. बघ अर्जुना म्हणून सर्व हेतू ते सांडून, निष्काम होऊन ते लढण पाप नाही. सुख दुःख तू सममानी, जय पराजय लाभ हानी. समबुद्धी ठेवता रणांगणी, पाप कैसे. युद्धी विजय का मिळेल, वा मरण बा येईल. चिंता सोडावी ती पुढील युद्ध करता. स्वधर्म आचरणे उचित, काहीही घडो भविष्यात. सहन करणे ते निवांत कल्याणकारी. ऐसे होता बघ मन, न घडे पापाची लागण. म्हणून निभ्रांत ते होऊन कर युद्ध अर्जुना. हा ज्ञान मार्ग संक्षिप्त सांगितला तुझ येथ. आता कर्मयोग तो निश्चित ऐक आता. मन बुद्धियुक्त होता निष्काम कर्म ते करता. मग कर्मबंध सर्वथा होत नाही. जैसे वज्र कवच घालणे, मग शस्त्र घाव झेलणे. मग सहज ते जिंकणे युद्धी अर्जुना. तैसे ऐहिक न संपते, परिमोक्ष प्राप्ती होते. आचरता निष्काम कर्म ते कल्याण अर्जुना. स्वधर्म तो आचरणे, कर्मी निष्काम ते रहाणे. जैसे मांत्रिकासन होणे, कधी भूत बाधा. ऐसी सुबुद्धी ती होता, निष्काम कर्म करता. न घडे कर्म बंधता आपोआप. जयामनी न संचरे पुण्य पाप, अंतरी जे निष्कंप. तया गुणत्रयाचा लेप लागेच ना. अर्जुना जर पुण्यवशे, हृदयी अल्पबुद्धी प्रकाशे. तरी पूर्णपणे नाशे संसार भय. जैसी दिव्याची ज्योत धाकटी, परी बहुते जाते प्रगटी. तैसे सद्बुद्धी ही धाकुटी म्हणू नये. पार्था जे बुद्धिवंत असतात, ते सुबुद्धीच इच्छितात. परी दुर्लभया जगतात सुबुद्धी अर्जुना. सर्वत्र ती दगडाची खाण, परी दुर्लभ परीस प्राप्त होण. अमृताचा तो कण भाग्यवंता.
दुर्लभते बुद्धिवान जया आत्मतत्वाची तहान जैसे गंगेच निरंतर वहाण सागरासाठी जया आत्मतत्वा वाचून काहीच इच्छा नसण अर्जुना ते भाग्यवान या जगती येर दुसरी ती दुर्मती जिया विकारते आवडती तेथे बघ रमती जे अविचारी म्हणोनी तया पार्थ स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुखते सर्वथा त्यास नाही वेद आधारे बोलती केवळ कर्मकांड करती ठेवून फलाची ती आसक्ती भजती निरंतर म्हणती संसारी जन्मावे यज्ञादि कर्म करावे मग स्वर्ग सुख भोगावे मनोहर येथे या वाचूनी काही दुसरे सुख नाही ऐसे अर्जुना बोलती पाही ती दुर्बुद्धी ऐसे कामनासक्त होऊन इच्छेस्तव कर्मे आचरून भोगती चित्त देऊन भोग सर्वदा कर्मकांडती अनेक विधी विविध कित्येक दांभिकते धार्मिक कामना कारणे चूकते कामने तडकणे आणि स्वर्ग सुख इच्छिणे मग आत्मतत्वा समुपणे आपोआप पुण्याचा ढीग करणे नि अग्नीत जाळून टाकणे मिष्टांनी विष कालवणे ती कामना तैसी दैवयोगे अमृत कुंभ मिळणे तयालाथ मारून सांडणे तैसे पूजा विधी इच्छान कारणे व्यर्थ अर्जुना श्रम करून पुण्य जोडणे मग संसार सुख इच्छिणे ऐसे नित्य जन्मणे आणि मरणे अज्ञान अर्जुना जैसे उत्तम स्वयंपाक करणे नि बाजारी विकून टाकणे परिस्वतःन सेवणे ते पैशासाठी वेदांचा कर्मपर अर्थ लावणे इच्छा कामना मनी धरणे ते दुर्बुद्धीचेच असणे अज्ञानापायी तिन्ही गुणांनी असती आवृत्त चारही वेद निश्चित आणि उपनिषदादी समस्त सात्विकते वेद विषय रजतम गुणात्मक जे वर्णिती यज्ञ कर्मादिक जे केवळ स्वर्ग सूचक जाण पार्था म्हणून अर्जुना तू जाण कामनाच दुःखाचे कारण नकोस होऊ देऊ मन त्या कामनेच्या अधीन तू त्रिगुणाते अवघेरी मी माझे हे न करी मग आत्मसुख अंतरी प्रकटते अर्जुना वेदांनी खूप काही सांगितले नाना भेद वर्णिले जयात हित असे आपुले घ्यावे तेच अर्जुना बघ चौरस्ते उजेडात स्पष्टते दिसतात परिहिताचा मार्ग निवडीत चालावे अर्जुना सरोवरी उदंड उदक असणे आपण गरजे पुरतेच घेणे
तैसे हिताचे तेच घेणे वेदातून. तैसे जे ज्ञानी असती ऐसा वेदांचा सार काढती. मग शाश्वतती स्वीकारती ब्रह्ममयता. म्हणून ऐक पार्था ऐसा संपूर्ण विचार करता. तुझ उचित होय आता स्वकर्म आचरणे. मी समस्त विचार केला म्हणून तुझ उपदेशिला. नको सोडू विहित कर्माला अर्जुना तू. कर्मफलाची इच्छा न करणे विहित कर्म न त्यागणे. स्वकर्मी रत असणे कल्याण अर्जुना. तू योगयुक्त होऊन फलेच्छाती त्यागून. समत्वी चित्त ठेवून कर कर्म अर्जुना. एखादे कर्म करावे आणि ते सिद्धीस ते जावे. परिमनी सुख न मानावे कधी अर्जुना. आणि जर काही कारणाने कर्माचे सिद्ध न होणे तरी मनी दुःख न मानणे अर्जुना तू. कर्मसिद्धीस ते जावो वा निष्फलते होवो. दोही स्थिती समत्व राहो मन बुद्धीचे. देख जे जे कर्म करावे ते ईश्वरास अर्पावे. आपण सुख दुःखातीत भावे तो योग अर्जुना. जे ज्ञानी जन असतात ते ऐसेच कर्म करतात. आणि आत्मतत्वात राहतात अखंडित. अर्जुना समत्व चित्ताचे तेच सार जाण योगाचे. विसर्जन होता मन विचारांचे योग घडे. ऐसे बुद्धी योगाचे आचरण तेचे असे कल्याण. कर कर्मयोगाचे आचरण निष्काम होऊन. ऐसे कर्म ते आचरणे मग योगयुक्त होणे. कर्मात कर्माचे संपणे ते रहस्य अर्जुना. म्हणून कर्मयोग तू आचर मन समत्वात हो स्थिर. कामनांचा होता अवहेर प्रकटे योग. ऐसा बुद्धियोग जाणता तयात पारंगत होता. सांडता ती पाप पुण्यता योग घडे. ऐसे कर्म जे करतात परिकर्म फल न इच्छितात. ते भवचक्रातून सुटतात आपोआप. ऐसे जे निरामय होत ते परमपद पावतात. जन्म मरणातून सुटतात योग घडता. या रहस्यास जर जाणशील मोहासया जर सांडशील. मग योगयुक्त होशील समत्व साधता. मग निष्कलंकते गहन उपजेल बघ आत्मज्ञान. निस्पृह होईल मग मन अर्जुना तुझे. मग आणखी काही मिळवावे अजून काही जाणावे. जे मना कारणी आघवे ते संपे अर्जुना. मन इंद्रियांच्या संगती भ्रष्ट होती जी मती.
स्थिर होईल आता ते योग घडता. मन निश्चल ते होता सकल अनुभव संपता. आत्मतत्व प्रकटता घडे योग. अर्जुन उवाच. अर्जुन म्हणे देवाला, तुझा उपदेश मी ऐकला. आता विचारू दे मला शंका माझी. मग अर्जुना कृष्ण म्हणे, जे काही आहे तुला विचारणे, ते विचार निर्धास्तपणे आता तू. ऐकून या बोलास अर्जुन म्हणाला श्री कृष्णास, कसे ओळखावे स्थितप्रज्ञास सांग मजला. जया स्थितप्रज्ञ म्हणतात, तो कोणत्या लक्षणांनी युक्त. कैसा वावरे तो समाधीत अखंडित. तो राहे कशा स्थितीत, वागे कैसा व्यवहारात. कोणत्या गुणांनी युक्त तो भगवंता. तेव्हा परब्रह्माचा अवतार, षड्विकारांचा जो पार. काय बोलला तो परमेश्वर ऐका आता. श्री भगवान उवाच. श्री कृष्ण म्हणे अर्जुनासी, जीव कामना असे मानसी. तिच्यामुळे अंतरणे स्वसुखासी घडे अर्जुना. कामना कारणे होतसे घात, पडता मन इंद्रियांच्या नादात. होती जनते पतित जे इच्छाधीन. सर्व कामना त्या विरता, प्रकटते आत्मसंतोषता. तीच होय स्थितप्रज्ञता जाण अर्जुना. जरी जाहली दुःख प्राप्ती, उद्वेग नये तया चित्ती. सुखाची ही आसक्ती नसे त्याला. अर्जुना तयाच्या ठाई, काम क्रोध ते नाही. भयाचे तर नावही नाही तेथे. सर्व कामना त्या निरसता, मन बुद्धी ती स्थिर होता. शरीर मनाच्या पार जाता घडे योग. सर्वत्र समबुद्धी तयाची, भूमिका जैसी चंद्राची. सारखीच उधळण प्रकाशाची अधम उत्तमावर. ऐसी अखंडती समता, सर्वभूत मात्री सदयता. विकल्प नचये चित्ता कवणे वेळी. मनाप्रमाणे ते होता, हर्षन तयाच्या चित्ता. मनाविरुद्ध ते घडता, न विषाद त्यासी. ऐसा हर्ष शोक रहित, अखंड राहे जो आत्मबोधात. जाणतो प्रज्ञायुक्त अर्जुना तू. त्या कासवाच्या प्रमाणे मनी येता अवयव पसरणे. वातरी स्वेच्छेने आवरणे अवयवते. ऐसे इंद्रिये ताब्यात असणे, इंद्रियांचे बरहुकूमते वर्तणे. ते प्रज्ञेचे स्थिर होणे जाण अर्जुना. अर्जुना आणिकही एक सांगतो बघ कौतुक. विषय त्यागती साधक मनोनिर्धारे. नाक कानादि इंद्रिय आवरती, परिजिभेस सैल सोडती.
काहीही खाती पिती चवी कारणे, जसे वरवर पान खुडणे आणि मुळांना पाणी घालणे, मग झाडते मरणे शक्य नाही. मग पाण्याचे कारणे झाडाचे जोरात वाढणे, तैसे विषय घट्ट होणे जिभे ठाई. इतर इंद्रियांचे विषय तुटणे, परी जिभेस न आवरणे, अन्न पाणी खाणे पिणे अनिवार्य की. अर्जुना आत्मतत्व प्रकटता परब्रह्म ते अनुभवता, होई जीभ नियंत्रित स्वभावता आपोआप. ऐसे शरीर मनाशी तादात्म्य तुटणे, मी माझे पण संपणे, अहम ब्रह्मास्मी अनुभवा येणे ज्ञान अर्जुना. एरवी तरी अर्जुना कठीण आवरणे या इंद्रियांना, कोणतीही ती साधना नटके इंद्रियांपुढे. जे साधक साधन अवलंबतात, यम नियम पाळतात, भोग विषय टाळतात निर्धाराने, तयांचे कासावी सजिणे या बलवान इंद्रियां कारणे. जैसे मांत्रिका हडळीनेच झपाटणे उतरवू जाता, आवरता विषय ऐसे ते प्रकटती हृदय सिद्धीचे निमिषे. ऐसे विषय भोगाचे खासे बलवान अर्जुना, रिद्धी सिद्धीत त्या अडकता स्व उद्धारास विसरता, मग ती ब्रह्ममयता प्रकटणे नाही. म्हणून ऐक पार्था, जाणून विषय इंद्रियांची गाथा, तयांशी तादात्म्य तुटता ज्ञान होते. ऐसे तादात्म्य तुटणे, मग घडे योगाचे प्रकटणे, तेच वा ब्रह्ममय होणे अर्जुना माझ्या. ऐसा जो आत्मबोधयुक्त आत्मतत्वी स्थिर सतत, असूनही शरीर मनात मुक्त तो. शरीराने विषय त्यागणे, परिमनी विषयांचे चिंतणे, मग भवचक्राचे चालणे अव्याहत. करता विष थेंब भर सेवन, मग अनिवार्य ते मरण, तैसे इंद्रिय विषयांचे स्मरण घातकी अर्जुना. मनी विषय चिंतता वाढते ती कामुकता, मग घडे व्याभिचारता आपोआप. मनी विषय चिंतता विरक्तासही येई आसक्तता, तेथे प्रकटे कामुकता विषयां कारणे. जेथे काम प्रकटला तेथे क्रोध उपजला, मग संमोहही आला आपोआप. मग संमोहाचे कारणे विवेकाचे ते संपणे, जैसे ज्योतीचे ते विझणे वादळा कारणे. घडता सूर्याचे मावळणे, मग अंधाराचेच प्रकटणे, तैसे अज्ञानाने घेरणे विवेक संपता. अज्ञान ते प्रकटता, प्रकटते बुद्धीची भ्रष्टता, बुद्धी भ्रष्टती होता सर्वनाश. जन्मांध पळू जात वाईटच तयाची अवस्था,
तैसी प्रकटते व्याकुळता बुद्धिहीना ठाई। ऐसी बुद्धी भ्रष्ट होणे या अविवेका कारणे, मग तेथे ज्ञानाचे संपणे आपोआप। ज्ञानाचे ते संपणे जैसे प्राणाने शरीर सोडणे, ते जिवंतपणी मरण भोगणे सर्व काळ। म्हणून ऐक अर्जुना, जैसी ठिणगी पडता इंधना, मग जाळू शकेती त्रिभुवना सहजच। तैसे विषयांचे चिंतन करीत असे जे मना, मग तयाचे पतन निश्चित अर्जुना। म्हणून विषय हे आघवे, मनातून ते सांडावे, मग आसक्ती द्वेष स्वभावे संपून जाते। आसक्ती द्वेष संपता इंद्रिया ठाई वावरता, आता विषय इंद्रियांची बाधकता तेथे नाही। जैसा सूर्य आकाशात असतो, तो किरणांनी जगास स्पर्शतो, परितया संगदोषतो लागेच ना। तैसा इंद्रियासी उदासीन, आत्मतत्वात रममाण, होऊन कामक्रोध विहीन स्थितप्रज्ञ राहे। विषयांच्या त्या कारणे विकाराचे न उपजणे, मग आत्मतत्वी ते वर्तणे सर्व काळ। जर पाणी पाण्यास बुडवेल, अग्नी अग्नीस जाळील, तरच विषय विकारतील स्थितप्रज्ञा। ऐसा विश्वरूप केवळ, होऊन तो निखळ, जयाची प्रज्ञा अचल, तो स्थितप्रज्ञ। अखंडित ती प्रसन्नता, असे जयाच्या चित्ता, भविष्याच्या त्या चिंता नच तया ठाई। जयाच्या त्या जठरात अमृत असे स्त्रवत, तहान भुकेचा वात नाही त्याला। जयाचे हृदय प्रसन्न, तया दुःख कुठून, ऐसा तो आत्मवान ईश्वर स्वरूप। नसता वाऱ्याचा झोत, मग अकंप दिव्याची ज्योत, तैसा स्थिर तो स्वरूपात योगी अर्जुना। स्वरूपी लीन होण्याची युक्ती नाही जयांचे चित्ती, तया विषय इंद्रिय बांधती त्रिगुणाधारे। तया स्थिर बुद्धी पार्था, कधीच नसे सर्वथा, आणि मन स्थिरतेची आस्था तीही न उपजे। स्थिर नसता मन, मग कैसे शांतीचे प्रकटन, सदैव अशांतीची भणभण तया मनी। शांती नसता मनात, सुख दूर असे जात, ऐशा पाप्याच्या अंतरात मोक्ष कैसा। बीज अग्नीत भाजले, जर भूमीत ते अंकुरिले, तरच सुख प्राप्त झाले पापियासी। ऐसे चंचलपण मनाचे, तेच कारण दुःखाचे, म्हणून मन इंद्रियांचे होवो निरसन। इंद्रियांच्या नादी लागता, इंद्रिय भोगी अडकता, मग दुःख
दुःखाचीच वार्ता तयाच्या मनी जैसी नाव किनाऱ्या लागली परिवादळात सापडली मग पहाती बुडाली सागरात तैसे जे इंद्रिय न आवरती इंद्रिय भोगात अडकती मग दुःखाची प्राप्ती आपोआप म्हणून मन समजेतून जर मन इंद्रिय झाली स्वाधीन तोच अर्जुना भाग्यवान या जगती जैसे पहा कासवते प्रसन्न होता अवयव पसरते आणि स्वेच्छेनेच आवरते अवयवांना तैसे इंद्रिय स्वाधीन होणे जे सांगितले ते करणे मग घडे प्रज्ञेत स्थिरावणे आपोआप आणि एक गहन पूर्णत्वाचे चिन्ह सांगीन ऐक लक्ष देऊन अर्जुना आता जे प्राणी मात्र न जाणती तेथे तयाची वस्ती प्राणी इंद्रिय भोगी अडकते तेथे हा विरक्त ऐसे इंद्रियांशी तादात्म्य तुटता मनातीत ते होता त्या आत्मतत्वाचा जाणता तो स्थित प्रज्ञ आणि एक लक्षण सांगतो घे ऐकून जे सागराचे गंभीरपण तैसे मन याचे जरी नद्यांचे ओघ समस्त समुद्रा येऊन आसती मिळत तरी सागर राही सीमेत सदैव अर्जुना उन्हाळा तो येता सर्व नद्या आटून जाता परिसमुद्राची ती परिपूर्णता भंगेच ना रिद्धी सिद्धी होता प्राप्त नसे तो हुरळून जात आणि जरी नाही मिळाल्यात तरी दुःख नाही सांग सूर्याच्या घरी प्रकाशवातीचा काय करी तेथे वातन लावली तरी काय अंधार होतो तैसे रिद्धी सिद्धी असल्या तरी वात्या गेल्या तरी जो आत्मवान अंतरी तया फरक नाही जयाच्या वैभवा कारणे इंद्रासही पडे लाजणे तो पर्णकुटी कारणे लोभवेच ना जया नाही अमृताची आसक्ती ते कांजी का प्राशन करती आत्मतत्वी जे राहते ते निष्काम पार्था नवल हे पाही जेथे स्वर्ग सुखा किंमत नाही तेथे रिद्धी सिद्धीची अपेक्षाही नसेच की ऐसा आत्मबोध होता परमानंदी रमता तीच बा स्थित प्रज्ञता जाण अर्जुना ऐसा अहंकार संपवून निष्कामते होऊन राहे विश्व होऊन विश्वा माझी अंतरी ब्रह्मस्थिती अनुभवत निष्कामते होता परब्रह्मपदी पावता मोक्ष घडे चैतन्यी एक रूप होता संपे जन्म मरणाची व्यथा देहांती ही व्याकुळता नसे तेथे ऐसी ही स्थिती
प्रेमे सांगितले श्रीपती अमुपती ब्रह्मस्थिती अर्जुनाला ऐसे कृष्ण बोल ऐकून अर्जुनाने केले चिंतन याची ही शिकवण पथ्यावर माझ्या निष्कामता सांगून केले कर्माचेच खंडन मग मी युद्ध करण त्याज आता अर्थ अर्जुनाने ऐसा काढला चित्ती हरखून गेला आता प्रश्न करील भला श्रीकृष्णा ते तो प्रसंग बहारदार सर्व धर्मांचे आगर विवेक अमृताचा सागर अमर्यादित आता सर्वज्ञ जो भगवंत निरूपण करेल श्री अनंत सांगतो त्या ज्ञानाचा वृत्तांत म्हणे ज्ञानदेव ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः।